निवडून आलेल्या सदस्यांची संख्या लक्षात घेते त्याच्या हिशोबाने ते निर्णय दिला होता. आता आपल्या पक्षाच्या त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे. नाही नाही, आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत, पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की येत्या, कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेले. एक प्रश्न होता बेसिकली, आज जे तुम्ही पहिली मीटिंग घेतली, गेले 2-3 दिवस एक नरेटिव्ह तिकडे बीजेपीकडे सेट होत आहे की जे काही फेक नरेटिव्ह होतं त्याला आम्ही काउंटर करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी आम्ही जनतेत जाणार आहोत. वोट जे काही जिहाद होतं त्याच्या विरोधात आम्ही लोकांकडे जाऊन बोलणार आहोत. तर ओव्हरऑल महाविकास आघाडी याची ह्या संदर्भातली भूमिका नाही. वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत का? संविधान बदलायचं फेक नॅरेटिव्ह जे आहे ते फेक नॅरेटिव्ह तयार केलं गेलं. आता असं काय मला परत प्लीज. मगियाच्या नेत्यांकडून संविधान बदलाविषयीचं नॅरेटिव्ह जे आहे ते फेक करण्यात आलं आणि त्याचा फटका आम्हाला बसला. बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटी पैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळाले आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांना जरा विचार. मंथन बीजेपी मंथन कर रही है कि हम चुनाव हारे नहीं हैं, हम कहीं न कहीं नैरेटिव के कारण चुनाव हार रहे हैं और हमारे खिलाफ एक गलत नैरेटिव तैयार किया है. मतलब क्या? कि उनका कहना है कि 400 पार का जो नारा था संविधान बदलने का, वो गलत नैरेटिव. तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है. फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए, वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे. मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोंटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? वीज कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था. हाँ, एक मिनिट जरा मराठी. मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो, यावेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात एकत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल
तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान चेहरा नव्हता वारंवार त्यांनी टीका केली गेली. असंच महाविकास आघाडी बोलतात की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आणि यांच्या मतदारांचं त्यांच्याकडे कोण असतं पहिलं ठरवा ना. त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते वसली 3 गावं 2 काय एक वसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे. तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये. अरे मला बाकी जरा बाकी पवार साहेब दोनच्या तिकडे संविधान विरोधी आधी नॅरेटिव्ह सेट झाला होता, त्याच्यामुळे आमचा पराभव झाला तसं म्हणतात. त्याच्यानंतर पुन्हा आता अजित पवार हे कामं सोडत आहे की अजित पवार यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा फटका बसला आहे, असं एकही लिहिण्यात आलं होतं. नेमकं भारतीय जनता पक्षानं म्हणायचं काय, कारण अजित पवारांवर जो फटका ठेवायचा आहे की संविधानावर. संघ परिवारांनी त्यांना नेमकं एवढंच सांगायचंय की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणं अनेक आहेत, पण ते आम्ही असं बोलू इच्छित नाही. Government Delhi AG V.K. Saxena has approved prosecution of writer Arundhati Roy under terror charges of UAPA for a statement she made 14 years ago. What do you have to say about this? जे काय स्टेटमेंट त्यांनी केलं इतक्या जुन्या काळाचं ते काढून आता जी कारवाई केली जाते ती अगदी पूर्णपणानं सत्तेचा गैरवापर आहे. आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या ते तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या असतात, त्याच्या काही लोकांना कोर्टाने जामीन दिला, पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आधीच तुरुंगामध्ये आहेत. याचा अर्थ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून शांतपणा शिकतील अशी अपेक्षा होती, पण तो काही शांतपणा शिकलेला दिसत नाही. आणि त्यावर आणखी 3-4 महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी ज्यावेळी वेळ तेव्हा लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय घेतील. अजित पवार यांना जवळ घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, तुम्हाला असं वाटतं का? प्रश्न समजला नाही. अजित पवारने घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. त्याचा काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं, आम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही नॉन करप्टेड इंडिपेंडंट जर्नलिस्टचं कौतुक केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. माझा फक्त पवार साहेबांना एकच प्रश्न आहे. पवार साहेब, महायुती सरकारमध्ये परस्पर अविश्वास असल्याचं वातावरण असल्याची माहिती आहे. ऑर्गनायझर मधून पण टीम अजितदादाला सोबत घेतल्याने लोटस ब्रँडला डॅमेज झाल्याचं जाहीर मत मांडलं गेलं. ही दुसबूक चालू असताना जर महायुतीच्या घटक पक्षांनी जर हे सरकार पाडलं तर पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असणं आवश्यक असेल. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीची भूमिका काय असेल? प्रमुख मार्गदर्शक महाविकास आघाडीच्या म्हणून काय असेल? साधी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर काही महाराष्ट्राची सत्ता नाही. आज सत्ताच कुणाच्या हातातही काही सांगायची गरज नाही. आणि तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आज तातडीने येईल असं दिसत नाही आणि आम्हाला आनंद आहे. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषि मूल्य आयोग की बैठक में भी कहते हैं कि प्याज की वजह से कृषि मूल्य आयोग की बैठक जब सयाजी गेस्ट हाउस को हुई उसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ये कहा कि प्याज की वजह से हमें नुकसान हुआ, हमें रोना पड़ा, प्याज ने हमको रुलाया. और साथ में ये भी कहा कि 400 पार के नारे की वजह से भी संविधान का जो नैरेटिव उन्होंने सेट किया. ये 2 प्रमुख बातें जो वो कहते हैं इसको आप किस तरह से देखते हैं? आपसे ये सीधी बात है. प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था, इसमें कोई 2 बातें नहीं, मगर वहाँ तक सीमित नहीं. इस महाराष्ट्र का, इस देश का किसान
बाय एंड लार्ज ये सरकार के बीजेपी के खिलाफ था और आज भी इससे कोई For more such videos, subscribe to the NewsX YouTube channel, hit the bell icon.